नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय। सप्रेम जय भीम। आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विशाखा हिचे औदार्य कशा प्रकारचे होते, कशा प्रकारची तिची भगवान बुद्धाप्रती श्रद्धा होती, ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर करूया सुरू। विशाखा एक श्रावस्तीची धनसंपन्न महिला होती आणि तिच्या पुत्रांची संख्या मोठी होती। तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला असताना विशाखा तथागत जेथे वास्तव्याला होते त्या ठिकाणी गेली आणि तिने तथागतांना आपल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले। तथागतांनी भोजनाचे निमंत्रण स्वीकारले आणि एके दिवशी तिने त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी प्रातःसमयी घनघोर वर्षा होत राहिली। भिक्खूंनी आपली वस्त्रे कोरडी राहावीत म्हणून उतरून ठेवली होती। पावसाचे पाणी त्यांच्या देहावर पडत राहिले। दुसऱ्या दिवशी तथागतांनी आपले भोजन समाप्त केल्यानंतर ती तथागतानिकट आनस्त झाली आणि तिने म्हणाली, हे तथागत, मी आपल्या 8 वर मागणार आहे। त्यावर तथागत म्हणाले, हे विशाखा, वर काय आहेत हे आधी जाणून घेतल्याशिवाय मी कधीही वर देत नाही। त्यावर विशाखा उत्तरली, हे तथागत, मी जे वर मागणार आहे ते योग्य वर आहेत, त्यात आपत्ती करण्यासारखे काहीही नाही। वर मागण्याची अनुमती मिळाल्यानंतर विशाखा म्हणाली, हे तथागत, माझी अशी आज्ञा आहे की मी जीवनपर्यंत वर्षा ऋतूत भिक्खू संघाला चिवर दान करावे, येणाऱ्या भिक्खूंना अन्नदान करावे, रुग्ण भिक्खूंना औषध दान करावे आणि भिक्षू संघाला निरंतर खीर दान करावी आणि भिक्षुणींना त्या भगिनींना स्नानासाठी योग्य वस्त्रे दान करावीत। परंतु हे विशाखा, तथागतांना ही 8 वर मागण्याचे कारण काय, ह्याचे प्रयोजन काय? तथागतांनी तिला विचारणा केली। त्यानंतर विशाखा म्हणाली, हे तथागत, मी माझ्या गृहसेविकेला आज्ञा केली की तिने जावे आणि भोजन सिद्ध असल्याचे भिक्खू संघाला सूचित करावे। माझी गृहसेविका तिथे गेली। आपल्या आश्रमात पोहोचल्यानंतर तिने पाहिले की पाऊस पडत होता आणि भिक्षू आपली वस्त्रे उतरून ठेवलेली आहेत आणि तिला असे वाटले की हे भिक्खू कदाचित नग्न संन्यासी असावेत आणि पर्जन्यधारा आपल्या देहावर घेत असावेत। तेव्हा ती परत आली आणि तिने मला सूचित केले, म्हणून मी दुसऱ्यांदा तिला तिकडे पाठविले। त्यानंतर तथागत, नग्नता अशुचित आहे, नग्नता चित्त विचलित करणारी आहे। हीच घटना हे तथागता मला प्रेरित करती झाली
की मी माझ्या जीवनापर्यंत वर्षा ऋतूत भिक्खूंना योग्य अशी वस्त्रे दान करावी असे मला वाटते. माझी दुसरी इच्छा अशी आहे की हे भिक्खू यांना मार्गाचे ज्ञान नसल्याने आणि अन्नदान कोठे प्राप्त होईल हेही त्यांना माहीत नसते. हे संपूर्ण प्रवासात भिक्षा कोठे मिळेल ते याचा शोध घेत असतात आणि त्याच विचारात ते सारखे फिरत असतात. यामुळेच तथागत येणाऱ्या भिक्खूंना मी माझ्या जीवनपर्यंत, मी मरेपर्यंत अन्नदान करावे अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर माझा तिसरा जो वर आहे हे तथागत बाहेर जाणारा भिक्खू भिक्षाटन करत असताना कदाचित मागे राहून जाण्याची शक्यता आहे किंवा इच्छितस्थळी उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवासभर तो चिंताक्रांत होऊन मार्गक्रमण करीत असतो शक्यता आहे. चौथा जो वर आहे तो असा आहे, हे तथागत रुग्ण भिक्खूला योग्य भोजन मिळाले पाहिजे, नाहीतर त्याची रुग्णता वाढेल आणि त्यातच त्याचा मृत्यू होऊ शकेल. पाचवा वर आहे, हे तथागत जो भिक्षू रुग्ण भिक्षूंची शुश्रूषा करतो त्या भिक्षूला भिक्षाटनाच्या संधीला मुकावे लागेल. आणि सहावा वर आहे, हे तथागत रुग्ण भिक्खूला योग्य औषधे मिळाली नाही तर त्याचा आजार हा बळावत राहील आणि कदाचित त्यामध्ये त्याचा मृत्यू सुद्धा होईल. त्यानंतर सातवा वर असा आहे, तथागत मी असे ऐकले आहे की तथागतांनी खिरांची, दुग्ध भातांची प्रशंसा केली आहे, कारण या अन्न सेवनाने बुद्धी तल्लख होते आणि क्षुधा आणि तृष्णा शांत पावतात. स्वस्थ माणसाकरिता हे पूर्ण अन्न आहे, तर रुग्ण माणसाकरिता हे औषध आहे. त्यामुळे माझ्या संपूर्ण जीवनपर्यंत भिक्खू संघाला निरंतर खीर पुरवावी अशी माझी इच्छा आहे. आणि शेवटी हे तथागत भिक्खूंनी गणिका सोबत अचिरावती नदीच्या त्याच घाटावर नग्न स्नान करतात आणि त्या गणिका त्या भिक्षुणींची निंदा करीतात आणि असे म्हणतात की या यौन अवस्थेत तुमच्या ब्रह्मचर्याला काय अर्थ आहे? जेव्हा तुम्ही वृद्ध व्हाल तेव्हा ब्रह्मचर्य पाळावे, त्याप्रमाणे तुम्ही दोन्हीकडून सुखी व्हाल. हे तथागत महिलांकरिता नग्नता असूचित आहे, अपमानास्पद, चित्तविचलित करणारी आहे. तथागत हे वर मागताना मी परिस्थिती माझ्या समोर, दृष्टीसमोर होती. त्यानंतर तथागत म्हणाले, हे विशाखा, तथागताकडून ही 8 वर मागताना तुझ्या दृष्टीने तू स्वतःसाठी कोणती लाभाची अपेक्षा करीत आहेस? त्यावर विशाखा म्हणाली, हे तथागत, वर्षा ऋतूत विविध ठिकाणी वर्षावास केल्यानंतर हे भिक्खूंना तथागतांच्या भेटीसाठी श्रावस्ती येथे येतील आणि अशा प्रकारे भेटीस आल्यानंतर ते सूचनेस्तव असे सांगतील आणि विचारतील की अमुक अमुक भिक्खूचे निधन झाले आहे, आता त्याला काय गती मिळेल? आणि तथागत त्याची अशी गती असेल तसे कथन करतील, त्याला धम्म ग्रहणाचे फळ प्राप्त झाले आहे, त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे, त्याला अरहंत पद प्राप्त झाले आहे आदी. आणि मी त्याच्या जवळ जाऊन विचारणा करेल की हा संबंधित भिक्खू श्रावस्ती इथे वास्तव्याला होता काय? आणि होकार मिळाल्यानंतर निष्कर्ष परत येईल की निश्चितच या भिक्खूला वर्षासाठी चिवर प्राप्त झाले असतील किंवा येणाऱ्या भिक्खूसाठी असलेले अन्नदान मिळालेले असेल किंवा भिक्खू रुग्णासाठी त्याला अन्नदान प्राप्त झालेले असेल, तसेच किंवा रुग्ण भिक्खूच्या शुश्रूषेवेत असणाऱ्या भिक्खूसाठी असलेले अन्नदान त्याने ग्रहण केलेले असावे.
किंवा त्याला रुग्णभिक्खूस्तव उपलब्ध असलेल्या औषधोपचार प्राप्त झालेला असेल किंवा त्याला निरंतर प्रदायित खीर भोजन प्राप्त झालेले असेल आणि मग मी प्रसन्नता पावेल. या प्रसन्नतेने मी आनंदित होईल. या आनंदाने मला चित्तशांती लाभेल. अशा चित्तशांतीचा लाभ झाल्यावर मला सुखकर तृप्तीची अनुभूती होईल आणि त्या अनुभूतीने माझे चित्त शांतता पावेल. हे एक प्रकारे माझ्याकरिता अनैतिक सामर्थ्य किंवा सप्तसंबंधीचा लाभ प्राप्त केल्यासारखे होईल. हे तथागतांना आठवर मागताना माझ्या दृष्टीसमोर माझ्यासाठी हे लाभ अपेक्षित होते. त्यानंतर तथागत म्हणाले, विशाखा, हे उत्तम आहे, हे अति उत्तम आहे. अशा लाभांच्या अपेक्षेने तू तथागताकडे हे 8 वर मागितलेस ते उत्तम आहे. सत्पात्री दान करणे म्हणजे उत्तम भूमीत उत्तम बीज पेरण्यासारखे आहे. त्यामुळे अमाप फलप्राप्ती होते. अजूनही जे तृष्णेच्या वशीभूत आहेत त्यांना दान म्हणजे न पिकणाऱ्या भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. असे दान स्वीकारण्याची तृष्णा गुणवृद्धीचा मार्ग अवरुद्ध करते. त्यानंतर तथागतांनी या शब्दात विशाखेचे पुण्यामोदन केले. शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त चित्ताने लोभरहित होऊन जे काही दान देते तेव्हा तिचे दान हे दिव्य दान होईल. हे दान दुःखांच्या विनाशाचे आणि सुखाच्या प्राप्तीचे निमित्त होईल. अपवित्रता रहित कलंकरहित मार्गाने जीवनक्रमण करीत असताना ती सुखी जीवनाला प्राप्त होईल. ती कुशल कर्म करण्याची अभिलाषी असल्याचे ती सुखी होईल. तिला दान देण्यातच आनंद प्राप्त होतो. विशाखाने पूर्ववनातील पूर्वाराम विहार संघाला दान केले आणि उपासिकांची शुभाकांक्षी होण्याचा प्रथम मान तिला लाभला. अशा प्रकारे विशाखा हिचे औदार्य किती महान होते ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. श्रद्धावान उपासक उपासिकांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम.